तरी आजही हे गाव काळ्या जांभळांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे काळ्या जांभळांची केली जाणारी शेती आणि जो पोशा होता ना, कसा पण दिसतो तो पोशा हा आहे बहाडोलीचा पोशा मित्र. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा आवाजजी. चल चल वंसा डोंगराला पिकलेली करंद खावाला, नको रे भाऊजी फसवशील, बोलता बोलता पटवशील. आता ह्या जांभळांना काय भाव आहे? या मिनिमम आम्ही विकतो 600 रुपये केजी. 600 रुपये किलोने विकतो का? ओके. बघा ही सगळी त्यांच्या शेतात पिकलेली जांभळं आणि आमचा शेतकरी आता अपडेट होतोय. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आपण आज पश्चिम रेल्वे स्थानकावरील असलेल्या पालघर स्टेशनच्या पूर्वेला असलेलं बहाडोली गाव. मला लगीन कराव पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे, हे गाणं ज्या बंदरामध्ये चित्रित झालं त्या बंदरात उभे आहोत. आणि एकेकाळी हे रेतीनं भरभराटीला आलेलं गाव आणि बंदर आता इथला भूमिपुत्रांचा व्यवसाय लयास गेला, पण तरी आजही हे गाव काळ्या जांभळांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे काळ्या जांभळांची केली जाणारी शेती. इथली जांभळं साता समुद्रापार जातात आणि इथला भूमिपुत्र या काळ्या जांभळांच्या जोरावर तग धरून आहे. आणि हा व्यवसाय कसा केला जातो आणि नोकरी सोडून इथले स्थानिक भूमिपुत्र ह्या जांभळांच्या धंद्यावर कसे स्थिरस्थावर झालेले ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि ही रंजक, रोचक आणि भूमिपुत्रांची कहाणी बघायची असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. चला आज थेट बहाडोली गावामध्ये. अशा बघतोय मी आता इकडे. हा, बहाडोली बहाडोली बहाडोली. नाही, गरज नाही ना, प्रायव्हेट कशाला गरज आहे. त्या झाडाच्या खाली चला. प्रायव्हेटला पैसे संपवण्यात काही अर्थ नाहीये. चला आम्ही आता त्या झाडाखाली जातो. किती बहाडोलीला पालघरहून जायला किती आहे? 400. हा, शेअर मध्ये किती वेळ लागतो पोचायला? अर्धा तास लागतो का? ओके. हा, हो हो. बहाडोली आज जांभळा स्पेशल त्यासाठी चाललं, बोलवलं एकाने. चला तर पालघरवरून बहाडोलीसाठी जाण्यासाठी 35 रुपये शेअरला. लिटरली या ड्रायव्हर पकडून 13 जण बसलेलो गाडीत आणि प्रचंड गर्दी आहे आणि 35 मिनिटांचा प्रवास आहे. बघूया, हे सगळं गावच्या ठिकाणी अनुभवायला बरं वाटतं. मावशी कुठल्या आहेत? दैसर होणार. पुढे लग्नाला चाललं की काय? मग हा, भांड्यांचा फॉर्म भरायला. भांड्यांचा? कसली भांडी भेटतात ना आम्हाला, मग तिकडून इकडे यायला लागतं तुम्हाला? ओके. चला निघालेलो आहे तुम्ही फायनली. साधारण 35 मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही बहाडोलीच्या नाक्यावर उतरलेलो आहोत. हेक्टिक आणि या छोट्याशा गाडीमध्ये आम्ही जवळपास ड्रायव्हर पकडून 14 लोक बसलेली होती. वैतागलेले आहोत, पण बघूया आता. इकडे अजून हे तर सफेद जाम दिसलं मला इकडे. हां, तर ते प्रफुल्लदादा आले होते आम्हाला घ्यायला, पण नाही, आम्ही चालत निघालो. 3 होते. आणि बघा गाव आता लिटरली किती वाजले का? 12. पण किती शांत, आजही किती शांत वाटतंय गाव. आणि येतानाही सगळं शांतच होतं, पण सगळा जसजसा बंदर होईल, इथला विकास कामांना होईल, तेव्हा हे शांत पण कुठेतरी हरवणार आहे. म्हणजे लिटरली आपण एखाद्या पालघरमध्ये नाही तर एखाद्या कोकणात एका खेडेगावात आलेला आहोत असा आभास आपल्याला होतो. चला, गावं का टिकली पाहिजेत म्हणजे खऱ्या अर्थानं सुकून, शांतता, समाधान खरंच गावाकडेच मिळतं. अरे ही जुन्या पद्धतीची खरं आजही खूप वर्षानंतर हे बघायला मिळालं असं मला. हां 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 हां.
चला, हे मला खरंच मनापासून भावतं हे असं हे वातावरण. हां हां हां. चला चला, तर आम्ही प्रफुल्ल दादांच्या घरी आलेलो आहेत आणि हा जिना पाहिल्यानंतर मला माझं जुनं घर आठवलं. कौलारू घर होतं आणि आमच्या घरातही असा जिना होता आणि मग काही अशा वस्तू ज्या काय पडीक वस्तू असायच्या त्या जिन्यावर ठेवल्या जायच्या. मला आजच्या निमित्तानं हा दाखवायला आवडेल जे काही असेल ते. म्हणजे आता सगळा एवढे आता वापरात नाही येत, नाही तर इतके. आणि हा कारवी अगदी सेम असं स्ट्रक्चर होतं. आणि मला आठवतं की त्या माळावर ना आमच्या पाण्यातले आंबे भरणे आहेत ना त्याच्यावर ठेवायचं आणि आम्हाला त्यासाठी ते जेवताना ते काढायला चढवायचं. आणि इकडे आल्यानंतर मला एक गोडधक्का बसला. या दादांची बायको आहे ती आमच्या टेंभीपाड्यातली आहे. म्हणजे अरे त्याचं काही जेवणाची तयारी करते. हे सगळं बघा, हे कोनाडे वगैरे एकेकाळी दिवे वगैरे ठेवण्यासाठी. आणि ही जुनं स्ट्रक्चर आता हे पाहणारी कदाचित शेवटची पिढी असेल आणि असं काही असलं तर माझी नजर फिरते. आणि चला, तर आता आम्ही निघालेलो आहोत घराकडून जांभळाच्या शेतीकडे. आणि तिकडे काही शेतीची कामं सुरू आहेत. अगदी इथे पण बघा जांभळाचं झाड आणि आम्हाला छोटी जांभळं दाखवते. चला, काय सांगते गई? मी फोटो काढते सांगते. फोटो काढतीये तू? जांभळं देणार आहे आम्हाला? दिली नक्की ना? दिली का? दाखव. हां 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 हां. अरे थांब 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 थांब. दे 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 दे. खाल्लं तू? अरे खाणार मी तरी. अरे वा, छान आहे छान आहे. चला 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 आता. म्हणजे फूल झाड असते म्हणून त्याच्यासाठी बिजांगरे वगैरे असं आहे का? हा. आता समजा कधी झाड वगैरे भरून येतं, कधी पण फांद्या वगैरे तुटू शकतात त्याच्या. फुटू शकतात. हे बघा. ओके. चला, तर आम्ही आता चाललेलो आहोत प्रफुल्लदादांच्या वडिलांकडे. आणि त्यांचं काहीतरी आता जांभळाच्या ठिकाणी कसलं तरी तराफे बांधण्याचं काम सुरू आहे. आणि ते नक्की काय आहे ना ते बघूया आपण. आणि अगदी गावाच्या बाहेर आता ही खरी जांभळाची शेती सुरू झालेली आहे. आणि खरंच म्हणजे येताना खूप हेक्टिक वाटलं मला. पण आत्ता इकडे हे वातावरण बघून सगळीकडे हिरवाई म्हणजे थंड वाटायला लागलेलं आहे. ए बाबू ये. हां, चला, तर आम्ही आता या जांभळाच्या शेतीत आलेलो आहोत. आणि काहीतरी कसलं तरी तराफे बांधण्याचं काम सुरू दिसतंय मला इकडे. आणि इकडे जाऊनच आपण माहिती घेऊया. नाही करणार. बघा किती चांगल्या प्रकारे. हे घर का? ओके. हो हो हो. आपण बिजांगरी लावलात ना बांधायला, म्हणजे बाहेर बाहेर काढू शकतो असं जमा. ओके. म्हणजे याच्यात पडण्याची शक्यता वगैरे नाही. चिकना असो या गोरा असो, बहाडोली गावचा पोशा असो, दिसावा तो कसा पण दिसो, मला लगीन कराव पाहिजे, मला आगरी नवरा पाहिजे. मित्रांनो, 90च्या दशकात हे ऐकलेलं गाणं तुम्ही ऐकलं, मीही ऐकलं. आणि आमच्या पालघरमधलं बहाडोली गाव आणि ज्या गावात हे चित्रीकरण झालं, ज्या गाण्याचं चित्रीकरण झालं, ते बहाडोली गाव एकेकाळी रेती बंदरासाठी प्रसिद्ध होतं. आणि जो पोशा होता ना, कसा पण दिसतो, तो पोशा हा आहे बहाडोलीचा पोशा. मित्रांनो, म्हणजे ते गाणं निर्मितीमध्ये ज्यांना म्हणजे उभ्या महाराष्ट्रात नाही तर 7 समुद्रापार हे गाणं गेलं. पण गाणं 7 समुद्रापार खाडी बंदरासाठी गेलं असलं तरी इथल्या भूमिपुत्राचा खाडी बंदरावरचा रेतीचा व्यवसायच गेला. आणि हे मला प्रचंड वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण ठीक आहे, ते गेल्यानंतर बहाडोली गाव जागतिक पटलावर काळ्या जांभळासाठी प्रसिद्ध आहे. पुऱ्या महाराष्ट्रात नाही, पूर्ण इथली जांभळं पूर्ण बाहेर इंग्लंड अमेरिकेमध्ये पण जातात. आणि आपण त्या बहाडोली गावात आलेले आहेत. आणि तोच पोशाख तुमच्या आमच्या तोंडावर असलेला आणि अगदी 7 समुद्र पार गेलेला आपल्या सोबत आहेत. आणि आता ते जांभळाच्या शेतीमध्ये काहीतरी करायला लागलेले आहेत. परांची बंधारवले परांची. हे म्हणजे परांची कशासाठी? हे चढायला जांभळं काढायला ओके. बरे पडते, फांदे तुटतात हो हो. आणि याच्यावर चढून आपण पटापट काढू शकतात. मग आता हा जांभळाचा व्यवसाय तुम्ही कधीपासून करतायत? तर जेव्हापासून आपल्याकडे जांभळं झाले तेव्हा आमच्याकडे ते 50 वर्षापासून चालू होता, पण आपल्याकडे आता झाले 10-15 वर्ष. ओके. मग आता साधारण तुमची किती झाडं आहेत? माझी आलेली 6 6 झाडं आहेत. आणि दुसरे असे आहात ना
हो, हो. 20-25 जांभळं आहेत. म्हणजे साधारण एका झाडापासून किती जांभळं निघतात? सरासरी जर जांभळं जास्त आलं तर सरासरी एक झाड 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न देतं. 50 ते 60,000 हा. उत्पन्न आणि जर देतं. जास्त मोठं असलं लाख रुपये पण देऊ हो. शकतो. मी माझ्या कुठेतरी वाचनामध्ये आलं किंवा आपला भायखळामधलं जे भाजीचं किंवा हा, फळांचं market. मार्केट आहे आणि तिथले खास करून पारशी आणि जे गुजराती व्यापारी किंवा गुजराती लोक आहेत ते म्हणे की बाजारात जांभळं यायच्या आधीच बुकिंग करून ठेवतात. तो प्रकार काय आहे? ते कसं असतं माहिती आहे, ते भाई लोक असतात ना, हा. ते बॉम्बेला एक्सपोर्ट करतात ना, हो, हो, हो. मग ते काय करतात, काही काहींकडे येतात, हा. पैसे देऊन जातात हो, आणि हो. घेतात. आम्ही वसई फाट्यावर नेतात, नाही हा. तर माझ्याकडे स्वतः इथे भाई येतात आणि घेऊन जातात. म्हणजे त्यांना आमचा मार्केट वसई फाटा ओके अख्ख्या भाडोलीचा. वसई फाटा म्हणजे मग ती बुकिंग म्हणजे खास तर बुकिंग नाही, मग तिथे आपण घेऊन जायचंय. हो, हो. आपल्या कॅरेट मध्ये 20 किलो असतात, 25, हो, 10, हो. 50 जसं कॅरेट असते तसे हो. घमेल असतात, त्या हिशोबाने मग ते भैया लोक भाव करणार हा, आपला. हा. सरासरी वसई- आजचा भाव आहे 1000-1200 रुपये किलो चाललाय. हा, हा. आणि काही दिवसात जर पाऊस पडला तर मग 700, 800, 900 हा. असं कमी कमी होत येतो. आता वसई फाट्यावरून ही जांभळं आपली भा- भायखळ्याला जातात. भाईखाला बॉम्बे पण ते कुठे पण. भायखळ्यामधले त्या ज्या व्यापाऱ्यांकडे जी गुजराती आणि पारशी हा. लोक बुकिंग करून ठेवतात की आम्हाला जांभळं बहाडोली मधलीच जांभळं जांभळं पाहिजे. पाहिजे. मग असं हा. काय आहे इथल्या जांभळामध्ये? हे जमलात ना आमच्या भाडं आता इथून रोप बाहेर कुठे पण गेले, नाशिक, शिर्डी, मिर्डी, गुजरात मध्ये पण गेले. हो, हो. पण त्याचा रस बनवतात, हो, तो हो. पण चांगला असतो फल, डायबिटीस जांभळाचा, साठी. हो. जांभळाचा हो, हो. रस. हो, हो. आणि चांगली गोष्ट आहे, सगळ्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की ज्यांनी लाय लावली त्यांनी जांभळंच लावा. आता आमच्याकडे बघा, हे चालले सगळे शेतकरी आहेत ना, हो, हो. 5-5 एकर, 1 एकर, जशी जागा बिचारे गरीब आहे, परिस्थिती हिशोबाने आहे, हो, हो. त्या हिशोबाने सगळे जांभळंच लावा लावले. हो, हो. जांभळासून फायदा आहे, शेतीचा आता काय उरलं नाही. हो, हो. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट काय साथ देत साथ नाही. देत नाही. कृषी अधिकारी कोण असे काय ते येऊन बघत नाही. आमच्याकडे जरी फांदा जाम तुटला, त्याचा पंचनामा करायला येत नाही, काय नाही, असे ओके. असतात ते. मग आता जांभळाच्या झाडाखाली दुसरी कुठली झाडं वाढतात का? नाही, फार नाही. कमी. पण मग आता हे फायदाच नाही तुम्हाला वर्षातून एकदाच समजा तुम्ही एक म्हटलं ते झाड आहे. की आता ही सगळी लगडलेली जांभळं आहेत की एका वेळी तुम्हाला 50-60 हजाराचं उत्पन्न देतात. हा, पण हे एक वर्षातून एकदाच एक झाड एवढं उत्पन्न एकदाच, देतं. हा. म्हणजे परवडतं का तुम्हाला? परवडतो. परवडतं. शेती पण करतो आणि हे पण ना, मग शेती कसली करतात? शेती भात शेती. ओके. भात शेती झाल्यानंतर चणा, हम्म. वाल, हा, हा. कडधान्य सगळे ओके. लावतो. काही ना काही लोकांची जागा आहे, हा. पाणी आहे, ते वाढी पण करतात. हा, मग हे कारेली, दुधी, मेथी सगळे लावतात. ओके. मग आता हे झाड मेंटेनन्सला काय कसला काय काही खर्च? नाही, काही नाही. काय नाही म्हणजे maintain. खत वगैरे की नाही अजून नाही, कुठलं सुरुवातीला औषध? टाकावं लागते 4-5 वर्ष. हा? स्टार्टिंगला शेणखत टाकायचं, हा, हा. पाणी घालायचं 4 ते 5 वर्षपर्यंत. नंतर मग काय करायचं, मग काहीच नाही लागत. मग याला कीड वगैरे लागते? लागते औषध मारतात त्याला? औषध मारतं, फवारणी ओके. करतो. कसली फवारणी करतात? फवारणी औषध मिळते. मिळते का? हा. पण तुम्हाला ह्या पालघरमध्ये किंवा बहाडोले गावामध्ये अगदी पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीचीच जांभळं मिळतील. आता हे नक्की ही लोक चढलेले आहेत आणि परांची बांधली नक्की कशासाठी बांधली? हे जांभळं काढण्यासाठी. जांभळं काढण्यासाठी जांभळं का? काढण्यासाठी मग का झाडावर चढू शकत नाही आपण? चढू शकतात, पण फांदे तुटतात, फांद्या भीतीदायक तुटतात का? असते. ओके. आणि परांचीमुळे सगळी जांभळं भेटतात, असं आहे हे का? फायदा होतो. म्हणजे कधी काळी असे झाडावर चढताना कधी फार दुर्घटना झाली झाले, का? भरपूर झाले. झाली का? त्यानं हात म्हणले, पाय म्हणले, एक दोघे गेले पण. मग अरे. त्याच्यामुळे आता हे निघले. गव्हर्नमेंट देतो काही का ना, हा. 10,000 रुपये असे बांबू देतात, पण तरी नाही सध्या. सगळा 1-2 वेळा दिलेले गावात. दिलेली का? हा, आता आज 20 मे आहे, म्हणजे आता एखादा समजा पाऊस झाला, आता गेल्या वर्षी तर 15 मेलाच पाऊस झाला. हो. मग असा पाऊस झाल्यावर नुकसान होतं का? नुकसान होते, पूर्ण म्हणजे नुकसान. कुजून मग जातात loss मध्ये. का? कुजून नाही जात, मग ते पिकून खडतात, खराब होतात फक्त. ओके. हा. मग ती खराब झालेली जांभळं दारू बनवायची, गावठी दारूसाठी. दारू बनवायची, ओके. बियांची पावडर बनवायची, बियांची पावडर, ती पावडर कशासाठी डायबिटीस उपयोगी येते? साठी चांगली असते. डायबिटीस साठी चांगली चांगली असते. असते. मित्रांनो, जांभळाचे गुण तुम्ही बहाडोळी गावच्या पोषकाकडून ऐकले. आता आपण त्यांचं काम कसं चाललंय ना ते बघूया. आपण आलो होतो जांभूळ आख्यानासाठी, पण या जांभूळ आख्यानिमित्तानं म्हणजे आपल्या पालघरमधलं एक लोकगीत म्हणजे त्या विस्मृतीत अजिबात गेलेलं नाही. कारण आजही कुठल्या हळदीमध्ये लग्नात लागलं किंवा कुठल्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी लागलं तरी लोकांचे पाय आपोआप फिरकतात. आणि त्याच गाण्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला पोशाख काका सांगतील. हे गाणं कसं तयार झालं मला सांगा. हे धर्मेंद्र तरे होता, सातपाटीवर सकाळीचा, हो. तो माझ्याकडे यायचा. हा, हा. असं करायला बोललं, कॅसेट करायला त्याला शौक होता. आम्ही रेकॉर्ड डान्स मध्ये इकडे तिकडे करायचो. हो, हो, हो. लग्नात हा, हा. किंवा नवरात्र असं कार्यक्रम करायचो. हा, हा. मग असं गाणी लिहायला लागला. मग लिहिता लिहिता आमचं चाललं असं गाणी लिहत हा. मग आठ दिवशी रेटली गाणी घेतली, हा. तिकडची गाणी घेतली. हा. कुठे कुठे जो सांगेल त्या भाषेने त्यांना मी जाऊन विचारायचो. हा, हा. आणि एकदा गाणी तयार केल्यानंतर मग माया जाधवकडे, तिथे लक्ष्मणकांत बेर्डेचा सासरा, हो, हो. तिथे जायचो. हा, हा. मग स्टुडिओ मध्ये गेलं, ते रेकॉर्डिंग केलं. नंतर मग शूटिंग जी होती ना, ते आमच्या हलोली बंदर होता, हा, हा. त्या बंदरामध्ये शूटिंग केली. हा. दुसरी शूटिंग आम्ही एडवण कोऱ्याला केली. हो, हो. आणि चलचल वनसाईक डोंगराला कॅसेट काढली. हा, हा. ती आमच्या बोरणपाडा आहे ना, हो, हो. तिथे आम्ही शूटिंग केली. मग हा. तिकडनं अर्धी शूटिंग केली
तिथे गेलो आम्ही आपला एडवनपुऱ्याला. आणि एडवनपुऱ्याला. ज्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे वारला हा, त्या दिवशी आमची शूटिंग झाली होती. मग शहाजी काले हा. आणि माया जाधव हा. मग त्यांची सासू ना ते लगेच हा. निघून गेले. मग ते मित्रांनो, या निमित्तानं मला एक सांगावं असं वाटेल की कुठलाही मराठी कार्यक्रम असेल किंवा अजून कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये हे गाणं हमखास गायलं जातं आणि त्या गीतावर पाय थिरकले जातात. पण जे गाणं जिथून आलंय म्हणजे त्या माणसापर्यंत रॉयल्टी पोचते का? म्हणजे बघा, आज जांभळं आपल्याला वेगवेगळ्या मॉल्समध्ये हजारोंच्या भावाने मिळतात, पण जो खरा पिकवतो तो माणूस पिकून चाललेला आहे. आणि पुढे येणारं आता सगळं बंदर असेल किंवा महामार्ग असतील, म्हणजे मला भीती वाटते, अरे हे राहील का? एकेकाळी या पालघर विभागाची शान असलेला रेती उद्योग रसातळाला गेला. कोणी घालवला तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकर्षाने वाटलं, अरे रेती उद्योग गेला, पण ही जांभळं आणि जांभळासारखा गोड असलेला माणूस टिकला पाहिजे. म्हणजे धन्यवाद. जरी हे झाड 50-60 हजारांचं उत्पन्न देत असलं तरी आता हा परांची बांधण्याचा साधारण खर्च किती आहे? परांची बंधारा पर डे भोजन 500 रुपये एक माणूस. 500 रुपये एक माणूस. आता किती हा, माणसं? आता आता ते 4 माणसं आहेत. 4 माणसं आहेत म्हणजे 2000 ते झाले. जेवण त्याच्यात खावण 2-3 झालं. दिवसाचं जेवण मग आता खावण झालं. एका दिवसात किती परांची बांधणार ते? एका दिवसाचं एक दम बोला एकाच जांभळाला अशी किती झाड आहेत तुमची? 6 झाड आहेत. आता असे तुमच्यासारखे किती शेतकरी आहेत या गावामध्ये? 100 शेतकरी आहेत. म्हणजे ह्या गावातून साधारण किती जांभळाचं उत्पन्न निघत असेल? सरासरी कोट्यावर आहे. हो हो. अरे क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं आता इकडे एक असं एखादं सुपर मार्केट टाईप व्हायला पाहिजे की लोकांनी इकडे येऊन जांभळं नेली पाहिजेत असं हा. मला वाटतं. येतात ना इकडे भरपूर हा. गिराक येतात. मित्रांनो, जमलं तर ह्या आणि मला या जांभळाच्या झाडावर आता चढण्याचा मोह आवरता येत नाही. आणि मला इथे इथे जैत रे जैत चित्रपटातलं एक गीत आठवलेलं आहे, जे स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांच्यावर चित्रित झालेलं आहे. आणि मी चढणार आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं गीत आहे, कारण 90-70-80च्या आता दशकात ते खालचा बांध आकाशवाणीवर प्रत्येकाने ऐकलेलं आहे. चला, मी आता झाडावरच जातोय. अगदी अवखळपणा काही जात नाही झाडावर चढण्याचा. आणि जांभळाच्या झाडावर तर पहिल्यांदा चढतोय. तर मला कुठलं तरी गाणं ऐकवायचं होतं तुम्हाला, आणि मी सुनील दादांचाही व्हिडिओ पाहिला होता आणि त्यामुळे मलाही राहवलं नाही. आणि 2-3 ठिकाणी तो जॉईन बांधला तर कॉपी तर चांगल्या गोष्टीची करायला एक देता आणि बस आहे, एक जांभळं बसून बघा ना. मित्रांनो किती. आणि स्मिता पाटील यांच्या चित्रपटातलं ते गीत आणि त्याच्यातली ती चिंधी आणि तिचा काडीमोड करण्यासाठी ती घेत असलेली मेहनत आणि तिला आवडत बार- असलेला जैत रे बरोबर. जैत चित्रपटातला नाग्या. बाबू, आणि त्यावेळी अगदी इकडं पण लहानपणी जॉईंटला बांधा ते. 4थी-5वी मध्ये पुन्हा इथं या. त्याच संगीत, नाही, नाही, हृदयनाथ तो मंगेशकरांचं संगीतच इतकं सुपर्ब होतं हा. की ते त्या पण संगीतामुळे गाणं आवडायला लागलं. पण त्या संगीतातला अर्थ कळला नव्हता. पण जसा प्रगल्भ झालो तेव्हा त्या गाण्यातला अर्थ कळाला. घे. जांभूळ आडवा पिकल्या बांध. झाडाखाली ढोल येईल का रे? काय कुणाचा तुकडा पडेल? वाजजी, हा हा तुकडा हा पडते का बघ, विशाल ढोल आंबा देता. वाजजी. मित्रांनो, म्हणजे त्या चित्रपटातली ती चिंधी, तिचं लग्न झालं होतं, म्हणजे वयात आडवा आलेली आणि बांधायचं पूर्ण होतं. परिपक्व झालेली. आणि असा. त्याच जांभळाच्या झाडाखाली तो तो एक ढोल आडवा वाजवत असलेला नाग्या, आणि त्या नाग्याच्या प्रेमापोटी सगळं तो काडीमोड घेण्यासाठी तिची चाललेली धडपड. आणि त्या चित्रपटाचा शेवट मला या हा, एक जांभळाच्या असा उलट झाडावर घ्यायचा, आणि एक जांभळाच्या सुलट झाडाखाली कळला, उमगला. आणि फक्त त्या नाग्याची वाट बघतोय तो कधी ढोल वाजवेल. एक वेगळी अनुभूती मिळाली मित्रांनो. आणि जांभळं बघा, एक जांभूळ साधारण किती ग्रॅमचं असतं? आता लहान साईज आहे मॅडम, 50 ग्रॅमच्या वर असतं. एक जांभूळ हा. 50 ग्रॅमचं? हा, अरे असं एवढं तुम्ही- मोठं असतं? हा, मग लहान साईज आहे. काय आलाय फवारणी हा. आता करायची राहिले, हा 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 हा. नाही तर 50 ग्रॅम होतो, पण 20 ग्रॅमच्या वरच देतो. साईज फार मोठी आहे. मित्रांनो, ऐकलं? 50 ग्रॅमचं जांभूळ. बघूया, मागूया आपण 50 ग्रामचं जांभूळ. पण मला ह्या जांभळांनी पण अगदी जांभूळ आख्यानाकडे नेलेलं आहे आणि एक वेगळं आणि अगदी शीतल शांत वाटतं. म्हणजे एखाद दिवसासाठी ह्या रानमेवा खाण्यासाठी आणि इथलं वातावरण अनुभवण्यासाठी अगदी आपल्या पालघर स्टेशनपासून हाकेच्या 18 अंतरावर यायला किलोमीटर. काहीच हरकत नाही. म्हणजे एक माइंड फ्रेश होईल आणि बस. हा तू रानमेवा जॉईन म्हणा अनुभवता येईल. ए बाबू, अरे तू जॉईन फिट कर. ही सगळी आता ही साधारण ही झाडं किती वर्षापूर्वी लावलेली आहेत? आता 3 वर्ष झाले. मग आता आपण अरे, एखादं छोटस रोप 2.5 लावलं वर्ष झाली, आणि मग 2.5 वर्ष झाड आता. मोठं व्हायला किती दिवस जातात? आ? आता एखादं रोप लावलं आपण हा, आणि मग झाड मोठं व्हायला की फळं द्यायला किती वर्ष लागतात? 7 ते 6 7 वर्ष. वर्षात फळं देतात. ओके, 7 ते 6 वर्षात देतात. त्याला खत पाणी असलं तर 7 वर्ष 7 ते 8 वर्षामध्ये. वर्षामध्ये आणि, येतातच. मग 7 वर्षात झाड किती मोठं होतं? लागेल तेवढं मोठं वाटतं. हो हो. किती पण आता विस्तार ह्या करू दे. झाडाला एक मिनिट, या झाडाला किती वर्ष झालेली आहेत? याला 2.5 वर्ष झाली.
2.5 वर्षात एवढं हा हे मोठं सगळे झालं. 2.5 वर्षाचे रोप आहेत. हे 2.5 वर्षाचं. आता लावलं तेव्हा केवढं रोप होतं? एवढं 1 वर्षाचं हा, म्हणजे कमरे एवढं होतं. कमरा एवढं होतं. आणि 2.5 वर्षात जवळपास 4 पुरुष जाईल, नाही 3 पुरुष, हो जास्त 3 पुरुष फूट. एवढं मोठं झालेलं आहे. आणि आता अजून फळ द्यायला सुरुवात नाही ना नाही केली नाही यांनी? आता 2-3 वर्ष late याला आहे. किती वर्ष झाली लावून? याला 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाली. 7 ओके. ते 8 वर्षात फळ येतेच. म्हणजे एकदा तुम्ही रोप लावल्यानंतर जांभळाचं झाड तुम्हाला 7 ते 8 वर्षात फळ फळ देतो. द्यायला लागतं. हा बाकी हे झाड टिकतं किती वर्ष? 100 वर्ष 150 वर्ष पण ते 100 वर्ष कीड 150 वर्ष नाही लागली टिकतं. पाहिजे. ओके. मोहाची दारू ऐकली होती, पण त्याचा वासही कधी घेतला नाही. मोहाचं झाड पाहणं तर दूरची गोष्ट होती, पण आज या पोषा काकांच्या शेतात मला मोहाचं झाडही बघायला मिळतं. आणि कुठेतरी, 1 मिनिट आवाज कमी करा, 1 ए, मिनिट. थांब रे. आणि कुठेतरी वाचनामधून ऐकलं होतं की ही जी म्हणजे आदिवासी बांधव असतील, जंगलातले बांधव असतील, गडचिरोली, नागपूर, विदर्भासारखा भाग असेल, हे आदिवासी बांधव अगदी पहाटेच्या वेळी जंगलात जाऊन ही मोहाची फुलं गोळा करतात आणि त्यापासून दारू तयार केली जाते. दारू नाही, पण त्या मोहाचा वास घ्यायला मला आवडेल. आणि मोहाची फळं बघा, पहिल्यांदा बघायला मिळतात मोहाची फळं. कशाला अंथरलंय? ह्याच्याला माती लागायला नको म्हणून. हा मित्रांनो, ही आपसुकच एखादा वारा आला की झाड वरून जांभळं पडतात, त्यामुळे चादरी वगैरे किंवा साड्या वगैरे अंथरून ठेवल्यात की ती जांभळं खराब होऊ नये, त्यामुळे बघायला मिळतील तुम्हाला या माध्यमातून. याला पण 100 वर्ष व्हायला. हा, ह्या झाडाला देखील 100 वर्ष. एक खोडावरून आपण साधारण अंदाज लावू शकतो की हे झाड किती जुनं आहे. म्हणजे एकदा हे झाड रुजल्यानंतर मग फक्त वर्षभर तुम्हाला उत्पन्नच घ्यायचं आहे, म्हणजे कुठली नैसर्गिक आपत्ती नाही आली तर. काहीच नाही. पण ही झाडं टिकण्यासाठी जमिनी टिकल्या पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून पालघरमधील किंवा जे शेतकरी आदिवासी बांधव असतील, आगरी बांधव असतील, की ज्यांच्या हाताखाली जमीन आहेत, हे टिकवा. ही खरी आपली रिअल इस्टेट आहे. हे कुठल्या पैशाने विकत घेता येणार नाही. एकदा हातून घेतलं की संपलं. जांभळाची शेती पाहिली, मोहाचं झाड पाहिलं, आता करवंद बघायला चाललो आणि करवंद वेचणार आहोत आम्ही. हा हा हा, चला. प्रफुल्लदादा खास आमच्यासाठी ही पिकलेली करवंद काढायला लागलेली आहेत. आणि ही पिकलेली करवंद मी पहिल्यांदाच, म्हणजे आम्ही लहानपणी अगदी आदिवासी भगिनी, ज्याला आम्ही अबाया म्हणायचो, ते आमच्याकडे यायच्या घेऊन आणि मच्छी देऊन आम्ही ती करवंद खायची, कच्चीही खायची आणि पक्कीही खायची. आणि आज करवंदाच्या झाडावरून करवंद पहिल्यांदा खातोय आणि अतिशय गोड, म्हणजे खरंच. आणि या करवंदाविषयी खास आदिवासी लोकगीत आहे जे दादांना माहिती आहे आणि यूट्यूबवरही प्रसिद्ध आहे. कुठलं गीत दादा ते? चल चल वंसा डोंगराला. थोडं बोलून दाखवाल? चल चल वंसा डोंगराला, पिकलेली करंद खावाला, नको रे भाऊजी फसवशील, बोलता बोलता पटवशील. मित्रांनो, ऐकलं म्हणजे वंसा म्हणजे यौवनात आलेली आदिवासी तरुणी, तिला वंसा म्हटलं जातं. आणि एखादा आदिवासी तरुण जर तू तिला जंगलात घेऊन आला आणि या करवंदाच्या झाडाखाली घेऊन आला आणि त्या जाळीदार या करवंदाच्या जाळीतून त्यांनी जर करवंद काढली आणि तिला, आणि जेव्हा तिच्या जिभेवर जो मीठ असेल आणि ती कशी प्रेमात पडणार नाही. एकदा या करवंदाच्या जाळीत येऊन बघा आणि हा रानमेवा अनुभवा, मग ह्या गाण्याचं महत्त्व तुम्हाला उमगेल. आणि खास दादांनी आम्हाला ही आज गोड करवंद काढून दिलेले आहेत आणि पार आम्हाला आदिवासी लोकजीवनाची आठवण काढून दिली, त्याबद्दल धन्यवाद. ताडापासून निघते ती ताडी, माडापासून निघते ते माडी. आणि या व्यतिरिक्त खजुराच्या झाडापासून ही ताडी काढली जाते. खजूर म्हणजे छोटा खजूर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. आणि अतिशय गोड लागतो. म्हणजे उन्हाची तर प्रचंड काहिली आहे, पण ह्या सगळा रानमेवा चाकताना ही काहिली पण कुठल्या कुठे निघून जाते, हे वातावरण अनुभवतं ना. बघा आमचा चिमुरडा लागलाय, खजूर वेचायला लागलाय. चला, हे सागाचं पान आहे. हे पलसाचं पाणी दाखवतो. ही पहिली यायची ना अशी सागाच्या आजी, म्हणजे आपण कुठल्या हायवेवर बसलो तर ह्या सागाच्या पानातच नॉस्टॅल्जिया आहे खरंच. दादा ते तुम्हाला पलसाचं पान दाखवतो. नाही, मी झाडाजवळ येईल, थांब थोड्या वेळ, मला हो. झाडाजवळ येईल मी ते. बघा आता ही याला डोमा केला सांगतात. डोमा. हा,
आपण का जसं हिऱ्या कोंदणाशिवाय शोभत नाही तसंच रानमेवा आणि करवंद ह्या सागाच्या पानाच्या कोंदणाशिवाय शोभत नाही, हे माझं मत आहे. त्यामुळे मी त्यांना त्या कोंदणात करवंद काढायला सांगितली. ओके चलो. ती बघा चिमुरडी किती. हात पकड, आईला हात पकड. काय सांगते? नाही तिकडे नाही जाणार ते. हिला आता ते घेऊन चला आपल्या बरोबर. जायचं ना तुमचं. का? तुम्ही जायचं. आवडलंय तिला. हा जेवतोय आम्ही आणि जांभळाच्या राई, चिकूची झाडं, आंब्याची झाडं. काही लोकांना पैसे देऊन असं वनभोजन मिळत नाही आणि हे असं वनभोजन मिळायला देखील भाग्य लागतं. खरंच आमच्याकडे पैसे कमी असतील पण निसर्गाने दिलेली संपत्ती भरपूर आहे, भरपूर आहे. चला आता आम्ही इथून निघतोय घरी जाऊन जेवायचं आणि तिकडून ती जी बहाडोली खाडीवर किंवा त्या बंदरावर जे गाणं चित्रित झालं ना, हां तिकडे जाऊन मग खरं पाणी जाते ते हां आपलं वसई विरारचा धरण आहे का तिकडे? धरण आपलं धरण पुढे सूर्या डॅम. हो सूर्यडॅम आणि मासोलला धरण आहे. मासोलवरनं पाणी उचललं जातो. हां हां हां. डुक्करला येतं. डुक्करला फिल्टर झाल्यानंतर कशीत कोपरला कशीत कोपरला. तिकडनं वसई विरार नाला सपारा सगळं. ओके. सगळा सूर्यप्रकाशाचा पाणी जो आपल्या वसई विरारला जातोय तो ह्याच भागातून जातोय. म्हणजे ह्या आमच्या आदिवासी आगरी किंवा इथल्या भूमिपुत्रांच्या त्यागातून शहराला पाणी मिळतं. शहरातील लोकांनी ही जाणीव ठेवा. आणि आप्पाने भरपूर 2 वाजलेले आहेत आणि आज गुरुवार आहे आणि आम्हाला विचारणा करण्यात आली की तुमचा उपवास आहे का, आणि आमच्या आगरी कोळी घरात खास विचारणा केली जातेच आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की मांसाहारी जेवण दिल्याशिवाय. पण आज गुरुवार त्यामुळे डाळ, पापड, वरण भात आणि वालाची भाजी हा एक ट्रेडमार्क आहे. तुम्ही पण बसा आमच्यासोबत. हो बसू हां, तुम्ही पण बसा. मित्रांनो, सूर्या नदीचं पाणी जे वसई विरारमध्ये पोहोचलेलं आहे आणि जी पाईपलाईन गेलेली आहे, आता मी तिथे आहे आणि ही ज्या वरई फाट्यावरून म्हणजे आपण विरार मुंबई अहमदाबाद हायवेवरून वरई फाटा लागतो आणि वरई फाट्यावर इथून फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि एका वेळी फक्त एकेरीच वाहन चालू राहतं. पण हा फार मोठा शॉर्टकट आहे आणि इथून येताना आपल्याला बहाडोली गाव लागतं आणि ह्या बहाडोली गावात प्रवेश करता करताच आपल्याला जांभळांचे किंवा इकडे जी आता बघा ही जांभळांची झाडं दिसत आहेत आपल्याला. हां आणि इथे काही स्टॉल्सही बघायला मिळतील आपल्याला. इथे जे लोकल खाद्य पिकतं, मग कडधान्य असेल आणि इथलं स्पेशालिटी असलेलं जांभूळ. आणि आता बघूया कसले स्टॉल इकडे आहेत. अगदी सफेद कांदाही आपल्याला इकडे बघायला मिळेल. हां तर ही सगळी हा खऱ्या अर्थानं इथला रानमेवा, आंबे आहेत, केळी आहेत, सफेद कांदे आहेत आणि जांभूळ. आपल्याबरोबर आता आहेत विनोद शांताराम पाटील आणि त्यांचा स्टॉल आहे पलीकडे. येता तुम्ही जरा तिकडे. हो हो चला त्या स्टॉलवरच आपल्याला निरनिराळे प्रकार बघायला मिळतात. ही काय आंबोशी, याला काय भाव? याला पाव किलो 250 रुपये. काकी तुमचं नाव काय? ओके. हे सगळं आपल्या गावात पिकलेलं आहे सगळं हे वाटाणे, सगळं कडधान्य. आता ह्या सफेद वाटाण्याला किती भाव आहे? 200 रुपये किलो. सगळं 200ला. गावठी आहे सगळं. आणि हे पावडर कसलं आहे? ही काय उपयोग आहे त्याचा? हां 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 जरा जोरात बोला. शुगरसाठी 1 नंबरचं औषध आहे. हां 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 जांभळाची पावडर. हो हो हो. आणि मध आहे का ओरिजिनल तुम्ही आणलेलं आहे मध? आता ती मधाची बॉटल कितीला? 100 रुपयाला का? आणि पोहे वगैरे घरी बनवलेले? मित्रांनो, कधी या रस्त्यावरून आलात तर ही सगळी आपली गावची मंडळी आहेत, आगरी मंडळी आहेत आणि सगळं एक घरी पिकवलेलं अगदी हायजेनिक आहे. आणि नक्की भेट द्या. मला ती जांभळं दाखवाल जरा. चला आपण जांभळाच्या ठिकाणी जाऊया. सावकाश. हा हो. जांभळं सुरू कधीपासून झाली?
आता झाले 5-7 दिवस. आता ह्या जांभळांना काय भाव आहे? या मिनिमम आम्ही विकतो 600 रुपये केजी. 600 रुपये किलोने विकतो का? ओके. आणि कसं येणारे जाणारे लोक घेतात का? घेतात भरपूर. आणि आवडतं त्यांना? आवडते. मित्रांनो, ह्या मंडळीकडे आवर्जून भेट द्या. आणि ती त्याच्यात काही छोटी मोठी काय फरक आहे? हा, हे म्हणजे एकदम कमी. हा, ओके कमी. ओके. आणि ती काय गावठी दारूसाठी वगैरे आपल्याकडे घेऊन जातात का? असं आहे का? ती खराब असतात का? खराब असतात का? पॅकेजिंग अशी केली ओके. बघा, अरे आमचा शेतकरी पण आता ब्रँडेड होतोय आणि पॅकिंग करतायत. आणि ह्याला कुठेतरी मोठं व्यासपीठ मिळावं असं वाटतं. आणि ही अशी अस्सल रानमेवा तुम्हाला इकडे मिळेल. आता ही जांभळाची झाडं का? मग ही कसं एक रोप? एक कलम 300 रुपये आणि बियांपासून बनवले 100 रुपये. बियांपासून 100 आणि कलम कलम 300 रुपये. 300 रुपये. तुम्हाला काही सांगायचं आहे आपल्या दर्शकांना? तुमचं कार्ड दाखवा, तुमचा नंबर सांगा. की तुमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा जांभळाची पावडर हवी असेल, तर अजून सिरप हवं असेल तर तुमचं नाव सांगा. माझं नाव विनोद शांताराम पाटील. मी बहादूरकर पाईपलाईन ब्रिज जवळ माझा स्टॉल आहे. तिथे तुम्ही भेटायला येऊ शकता. मित्रांनो, अस्सल खरी अगदी त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या आविर्भावावरून तुम्हाला माणसं किती निर्मळ, निखळ आणि सत्य बोलणारे आहेत. सगळे त्यांनी शेतात पिकवणारे सगळे कडधान्य तुम्हाला मिळतील. आणि अवश्य भेट द्या. या रूटने येताना एक वेगळी अनुभूती येईल. हायवेवरून जाणारी मंडळी ह्या स्टॉलवर आवर्जून थांबतात जांभळं घेण्यासाठी. अगदी पूर्णपणे हायजेनिक पद्धतीने सुकवलेली. मावशी, तुमचं नाव? स्वरूपा संतोष पाटील. स्वरूपा संतोष पाटील. किती वर्षापासून हे विकता? हे तर बरेच 5-7 वर्ष झाले आमचं इकडे दुकान आहे तेव्हापासून. मग लोकांचा प्रतिसाद कसा असतो? भरपूर चांगला आहे. असतं? हो, चांगला बऱ्यापैकी मिळतात? हो हो. मोगरा पण आहे? मोगरा पण आहे आपल्या शेतात. शेतातलं आहे का? मित्रांनो, इकडे ह्या बायपासवरून येताना नक्की भेट द्या. सगळी खरी माणसं आहेत आणि खऱ्या खुऱ्याच वस्तू तुम्हाला मिळतील. हां, हे सगळं अगदी कुठले आहेत? तुम्ही कुठले आहेत? विरारचे. म्हणजे पहिल्यांदाच घेत आहेत की? कसा एक्सपिरियन्स आहे? हां, म्हणजे मला म्हणायचं आहे, अरे आमच्या गावच्या लोकांना सपोर्ट करत चला आणि तुम्हाला पूर्ण हां जांभूळ म्हणा, हो. पावडर जांभळाची डायबिटीस साठी आहे. वापरलेली आहे तुम्ही आधी? याच्या अगोदर खूप आम्ही नेहमीच वापरतोय. सकाळी 80 पोटी म्हणजे ग्लासात 1 चमचा टाकून पिळाली ना, खूप फरक पडला. विरारला कुठे राहता? विरार मी वेस्टला राहतो. वेस्टला कुठे? नगरला. मी अर्नाळ्यात राहतो. ओके. व्हिडिओ जरा जास्त लांबला जाईल, पण ही सगळी आपली माणसं आहेत आणि आपली माणसं तुमच्यापर्यंत पोचली पाहिजेत. आणि ह्या ताई आहेत. ताई, तुमचं नाव? साक्षी संतोष पाटील. साक्षी संतोष पाटील. आणि किती वर्षापासून जांभळं वगैरे विकता तुम्ही? आम्ही 4-5 वर्ष 4-5 वर्ष. लोकांचा प्रतिसाद कसा असतो? छान असतो. आणि 2 पैसे मिळतात ह्याने? मिस्टर काय करतात तुमचे? शेती करतात. मुलं काय करतो? मुलगा काय करतो? कुठे आहे कॉलेजला? दांडेकर कॉलेजला. ओके. आणि तू बसतो इकडे ह्याच्यावर? आणि सगळं काय भाव आहे जांभळाला? जांभळा आता 800 रुपये किलो आजचा भाव आहे. आता शिक्षण असं घ्या की आपल्या ह्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग कसं करता येईल. लक्षात आलं नाही की असं काहीतरी इच्छा. म्हणजे बरं वाटलं की तूही बसतोय. आणि ही सगळी लोणची वगैरे घरी बनवलेली आहेत? जातात लोक घेऊन? म्हणजे समाधानी असतात? आणि कांदे वगैरे शेतातलेच का? अरे क्या बात आहे. सगळ्या भाज्या शेतातल्या. मित्रांनो, वारंवार म्हणेन ह्या अशा स्टॉलना भेटी देत चला. ओके, चला, धन्यवाद. आता इकडे आपण बहाडोली गावात आहोत आणि एका स्टॉलवर आहेत आपले स्थानिक भूमिपुत्रच आहेत. आणि सगळ्या निरनिर प्रकारच्या डाळी असतील, सफेद कांदे असतील आणि भाज्या आहेत. आणि जांभळं बघायला मिळतील आपल्याला. बहाडोळी गावची खास ओळख असलेली. आणि एक आपल्याला फॅमिली दिसते. जांभळं मी सगळ्या वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारची. बघा, साधारण हे जांभळाचं वजन काय असेल? असेल एक 10-12 ग्रॅम असेल. होईल. ओके. ही सगळी घरचीच आहेत? तुमची किती झाडं आहेत स्वतःची? आपल्या 15-20 झाडं आहेत. आणि बाकी ह्या सगळ्या भाज्या आपल्या घरगुती सगळ्या घरगुती आहेत. तुमचं नाव काय? माझं अभिजित वीरेंद्र पाटील. ओके. शॉप आहे शक्कुली व्हेजिटेबल शॉप. हो. आपल्या इथे सर्व प्रकारची भाज्या कडधान्य भेटतात. सर्व प्रकारची जांभूळ मोठी लहान कांदे भेटतात. शिक्षण किती झालं तुमचं? माझं SYB. ओके. तुमचं? तिथं 10 क्लास. ओके. तुमचं माहेर कुठलं?
उमरोली. ओके, म्हणजे जॉबचा प्रयत्न नाही केला कधी? आधी आम्ही दोघे पण जॉबलाच होतो. कुठे? निवान फार्मास्युटिकल आणि ही कार्यक्रम मध्ये होती फार्मास्युटिकल. हो हो. मग MIDC मध्ये पालघर MIDC. हां हां मग आम्हाला असंच कल्पना आली का आपलं स्वतःचं काहीतरी करावं हां असं. हां. मग त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला तेव्हापासून आम्ही 5-6 वर्षाला स्वतःचा व्यवसाय चालू केला. नॉर्मल असं हो हो आम्ही असं रोडवर म्हणजे टेबल मांडून बसायचो. हा. मग त्याच्याने म्हणजे आमचा थोडासा फायदा मोबदला भेटायला लागला भाजीमध्ये हा. सर्व याच्यामध्ये. हां हां. तर त्या प्रगतीनंतर मग असं आम्ही एक दुकान बनवलं हम्म. आणि सर्व वस्तू मध, लोणचे, पापड, कडधान्य सगळं घरी बनवता? हा, सगळं घरी घरगुती बनवलं. बनवता. आगरीच आहात तुम्ही? आम्ही आग्रे आहे. हां. नोकरीमध्ये समाधानी आहात का ह्या धंद्यामध्ये समाधानी आहात? आता आम्ही या धंद्यामध्ये समाधानी आहे. समाधान मिळतं. पण आता एक ठीक आहे की आता हे सगळं तुम्ही घरी पिकवलेलं आहे सगळ्या कडधान्यापासून, म्हणजे इकडून सामान घेऊन गेलेला ग्राहक पुन्हा येतो का इकडे? पुन्हा येतो 100% येतो. हा, हा. आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे म्हणजे ऑर्डर दररोजची असते 100-150 किलो जांभूळची असते. पण त्यांचं सॅटिस्फॅक्शन प्रतिक्रिया काय असतात? त्यांची 100% गुड. चांगल्या प्रतिक्रिया असतात, म्हणजे तुम्हाला समाधान मिळतं या गोष्टीचं. मित्रांनो, हा पालघर म्हणजे आपण वरई फाट्यावरून येताना पालघरकडे जाणारा हा बायपास आहे आणि बहाडोली गाव जांभळासाठी प्रसिद्ध असलं तरी मला आता ही कडधान्यही दिसली तुम्हाला. आणि हे सगळं ऑथेंटिक फूड, ऑर्गॅनिक फूड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथून येणाऱ्या प्रत्येक स्टॉलला नक्की भेट द्या. आणि आज मला ऑर्डर पण होती. हो. आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब अरे क्या बात आहे. त्यांनी 50 किलोची ऑर्डर दिलेली, त्यांचे धन्यवाद. ओके ओके. मग अगदी मंत्र्यांची त्यांना ऑर्डर आलेली आहे. आणि मित्रांनो, कोण म्हणते म्हणजे की मराठी माणूस उद्योग करत नाही बघा, आणि नोकरी सोडून सॅटिस्फाय आहेत, फक्त उतरून बघा आणि जरासा संयम ठेवा, त्याचा आपल्याला रिझल्ट लागावा. मराठी माणसाला काय असतं की सुरू केलं की रिझल्ट. हा. धंदा आपण रोडवर करावा असं, पण आम्हाला ते नाही वाटलं, लाज नाही व्हायला लागली. त्याच्याने आमची दुकानामध्ये प्रगती झाली 100%. मी बाहेर येऊन भैयांनी इकडे फ्लॅट घेतले या धंद्यावर. मराठी माणूस आपला मागे राहिलाय, पण मला स्वतःला वाटलं की आपण पण या धंद्यात उतरावं. पण या धंद्यात उतरून मला तरी 100% वाटतं का म्हणजे मी त्याच्यामध्ये पुढे गेलो आहे. मी सगळ्या भूमिपुत्रांना सांगेन आणि खास करून शेती किंवा मासेमारी करणाऱ्या आपल्या तरुणांना सांगेल, एक आदर्श घ्यावं असं हे तरुण जोडपं आपल्या समोर आहे. आणि असंच काहीतरी नवनवीन उद्योग बघायला मिळावे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. चला, मी आता इकडे अभिजित पाटील यांच्या घरात आलेलो आहे आणि बघा ही सगळी त्यांच्या शेतात पिकलेली जांभळं. आणि आमचा शेतकरी आता अपडेट होतोय आणि हे गरज आहे म्हणजे मधला कुठला दुवा न राखता म्हणजे आपलं ब्रँडिंग कसं करावं हे बघा. छकुली व्हेजिटेबल शॉप. आणि मित्रांनो, तुम्हाला जर डायरेक्ट खरेदी करायचं असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो मी तुम्हाला. लिटरली बघा, छकुली व्हेजिटेबल शॉप तुम्हाला दिसत असेल 9145643933 आणि 9325335149. आणि सगळं बघा घर अगदी चांगल्या पद्धतीने आणि आजूबाजूची स्वच्छताही तुम्ही बघू शकत असाल एकदम प्रॉपर पद्धतीने त्यांचं. आणि बरं वाटलं की अरे आपली ठीक आहे ब्रँडिंग आणि एक चांगल्या प्रकारे सगळं सुरू आहे हे, म्हणजे आपण कुठे कमी पडायला नको. आणि हे सगळं वाढलं पाहिजे. मी म्हणेन की हा व्हिडिओ बघून की ह्या भागातल्या तरुणांनीही असा प्रयत्न करावा, अजून आपलं एक चांगलं व्यासपीठ मिळालं. बघा अत्याधुनिक पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे त्यांनी. चला, जेवण आटोपून आम्ही जरा ते स्टॉल बघायला गेलो होतो. आणि बघा बहाडोली गावचा हा रस्ता आहे, हा बायपास आहे वरई फाट्यावरून पालघरकडे जाण्यासाठी, बरोबर ना? आणि सगळी रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला जांभळाची झाडं दिसत आहेत आणि अजून नव्याने लागवडही होत आहे. हे प्रकर्षाने वाटतं बघा, वेगळा फील येतोय. सगळी जांभळाची झाड आहेत, हे सगळे स्टॉलवर लागलेली लोक. मित्रांनो, आज आपण बहाडोली गावची सफर केली. अगदी ज्या ठिकाणी गाणं चित्रित झालं ते बंदरही पाहिलं, पण विशेष भावलं ते जांभळाची शेती आणि करवंद आज आम्हाला अनुभवायला मिळाली. आणि खास करून मला भावलं तर इथले जे काही तुम्ही नवदाम्पत्य
पाहिलं नवदंपती नाही म्हणता येणार की नोकरी सोडून म्हणजे ह्या धंद्यात उतरलेले आणि चांगलं कमवत आहेत आणि योग्य प्रकारे ब्रँडिंग करतायत. कधी तुम्ही अहमदाबाद हायवेवरून जर पालघरच्या दिशेने मुंबईहून पालघरच्या दिशेने जात असाल तर या गावाला अवश्य भेट द्या. अगदी कडधान्यही तुम्हाला मिळतील. आणि आजचा व्हिडिओ आणि आजचं हे ग्रामीण बाज ग्रामीण वातावरण कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.